आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। मराठा विरुद्ध ओबीसी या संघर्षाचे पडसाद आजही पाहायला मिळाले। जालन्यामध्ये आजही दोन्ही समाजाचे कार्यकर्ते आमने सामने आले होते, तर दुसरीकडे सरकारची विनंती मान्य करून जरांगेंनी मध्यरात्री उपचार घेतले। आज दिवसभर जरांगे आणि हाकेंमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि आता सरकारही ऍक्शन मोडवर आलंय। विधानसभा निवडणुकीआधी मराठा ओबीसी संघर्ष टोकाला गेलाय। अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करताय, तर अंतरवाली सराटीपासून 4 किलोमीटरवर लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षणासाठी मैदानात उतरले। दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। वडीगोद्रीतनं अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय, तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलनाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंनीही जरांगेंवर पलटवार केला। आमची घरं जाळली, आता चापट सहन करा असं हाकेंनी सुनावलंय। फक्त भांडण करायसाठी आंदोलन, बाकी कशासाठी? यांनी इकडच्या आता सगळे गाव वाळीत टाकली। येतं इकडच्या गावाला जाता आता इकडचे 15-16 गाव आहेत, तेव्हा रस्ताच बंद केलाय त्यांनी। उद्याच्याला आज आमच्यावर वेळ म्हणून रस्ता बंद केला। काही दिवसांनी आम्ही बंद करू शकतो ना तुमचे रस्ते। मग जसेल तसं उत्तर देणार ना आम्ही तुम्हाला, देणार जसेल तसं उत्तर। तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहिला की नाही तर तेवढ्या लोकांपुढं तुम्ही चटणीला पुरले नसते। इतके लोक होते मराठी चटणीला बी, मी शांत राहा म्हणलं, तेवढ्या मराठ्या पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते। हाणणारे कोण येते बोकटाच करून टाकला असता तुमचा। तुम्ही कुठं पळले असते ना तर टंगवे धरून ओढून तुम्हाला डांबरा। तीच मुलं दारू पिऊन आलेली होती, त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे। तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय। एखाद दुसरी चापट मारली असेल तेवढं सहन करायचं ना। अरे तू तर आमची घरं जाळलेत, काय काय केलंय तुम्ही? नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणारे तुम्ही, एक चापट सहन करा ना तेवढी। तू काय करतोय? बीडचं जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले? आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो, आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही भांडणं लावली आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का? तुम्ही मला एक सांगा, रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो। शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येते? आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे कॉन्ट्रोवर्सी होती? त्यामुळे जरांगे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे बंद करा आता। जरांगे विरुद्ध हाके लढाईत आरोप प्रत्यारोपांना प्रचंड धार आली। हाकेंचं उपोषण म्हणजे जरांगेंना नाटक कंपनी वाटते, तर जरांगेंचं उपोषण म्हणजे हाकेंना तमाशा वाटतोय। नाटक कंपनी थोडी, त्या भुजबळ्यांनी लावलेली नाटक कंपनी थोडी, ते भांडण खेळायसाठी, त्या आरक्षणासाठी नाही, ते ओबीसी साठी लढायचं म्हणून नाही येत। काही ओबीसी साठी लढायचं असलं तर तिकडं पंढरपूरला, तिकडं आंदोलन। हे ओबीसी साठी लढत नाहीत, हे कायसाठीच नाही, हे फक्त भांडण खेळायसाठी। तुझी कुठली तमाशा कंपनी आहे का? आम्ही भुजबळांची नाटक कंपनी असेल तर तू 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 एकनाथ शिंदेचा तमाशा आहे का? तमाशामध्ये बतावणी असते, त्यानंतर तमाशामध्ये करमणूक असते, त्यानंतर तमाशामध्ये वगनाट्य असतं। पण तुझ्या तर तमाशात नुसती बतावणीच आहे, नुसते नौटंकीच आहे, नुसतं सोंगाड्याचं काम करतो तू, मनोरुग्ण आहे तू। कारण तुला थोडी जर या महाराष्ट्रामधल्या इतर जातीबद्दल थोडी आम्ही भाऊभाऊ म्हणतो तू, आणि त्यांचंच आरक्षण पाहिजे म्हणतो तू, कसं काय भाऊभाऊ आहे बरं? सांग बरं। जरांगेंच्या प्रमुख मागण्या काय? तर मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण द्या, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी 100% शिक्षण मोफत द्या, या जरांगेंच्या प्रमुख मागण्या आहेत। तर मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण देऊ नका, सगळे सोयरे अध्यादेश आणि 8 लाख हरकती संदर्भात सरकारनं ऍक्शन टेकन रिपोर्ट द्यावा किंवा जनतेसमोर म्हणणं मांडावं। गेल्या 8 ते 9 महिन्यात ज्या कुणबी नोंदी केल्या त्या संदर्भात श्वेतपत्रिका जाहीर करा, अशा हाकेंच्या प्रमुख मागण्या आहेत। मराठा ओबीसी वादावर जनतेला विश्वासात घ्या असा सल्ला शरद पवारांनी दिला। सामंजस्याने असे फैसले सोडवायचे असतात, सणावाराचे काही कारण नाही। शेवटी आपण सगळे जात धर्म काही असलं तर भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत। आपल्या सगळ्यांच्या मध्ये सामंजस्य कसं करता येईल
या संबंधीची भूमिका या क्षेत्रात या विषयात जे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. आणि राज्य सरकारने सुद्धा अशा फसवणा विलंब लावत बसू नये, लोकांना विश्वासात घ्या आणि त्याची पूर्तता कशी करता येईल ते बघून एक वातावरण चांगलं कसं राहील याबद्दलची खबरदारी घ्या. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटल्यानं विशेषतः मराठवाड्यात सामाजिक सलोखा बिघडण्याची भीती आहे. त्यामुळे सरकारही ॲक्शन मोडवर आलंय. मराठा समाजाच्या प्रतिनिधींची आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली. सगळे सोयरेच्या मसुद्याबद्दल चर्चा झाली. आंदोलनकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेणं, हैदराबाद गॅजेट लागू करणं, सगळे सोयरे अंमलबजावणीवर बैठकीत चर्चा झाली आणि सोमवारीही पुन्हा मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा होणार आहे. नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना की तुम्हाला जशी चिंता आहे तशी मला देखील जरांगे दादांच्या प्रकृतीची चिंता आहे. त्यांनी प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं. सरकार सकारात्मक पावलं टाकतंय. आज सीएम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाली की तुम्ही दोघांनीही त्यास मला आणि माननीय चंद्रकांत दादांना की तुम्ही दोघांनी मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा, कुठेही दप्तर दिनगाय व्हायला नको. त्यामुळं माझा असा विश्वास आहे की आंदोलनकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोजदादा जरांगेंना की तुम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं. त्याप्रमाणे निश्चितपणे मनोजदादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं. माजी न्यायमूर्तींसोबत बैठक होणार. उद्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही सरकारनं पुन्हा एकदा दिली आहे. तर जरांगेंनी तब्येतीकडे लक्ष देण्याचा सल्लाही देसाईंनी दिला. ओबीसी समाजाच्या बाबतीत आपण जे म्हणताय लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लावलाय तेवढं मला सांगा. म्हणजे लक्ष्मण हाके सर उपोषण करतायत पण त्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, दुसऱ्या कुणाच्याही आरक्षणाला जे आज अस्तित्वात आहे त्याला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे. येत्या 15 ते 20 दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना जोरदार फटका बसला होता. तर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर विधानसभा निवडणुकीत ठरवून उमेदवार पाडू असा इशारा जरांगेंनी दिलाय. त्यामुळे येत्या काळात सरकारची कसोटी लागणार आणि पुढचे 15 दिवस आरक्षणासाठी निर्णायक ठरणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.